पण इथे होतो ना रिव्हर्स चार्जचा अर्थ काय सिंपल शब्दामध्ये, सरळ शब्दामध्ये अर्थ काय, रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे टॅक्स इज ऑन रिसिपियंट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस, दोन्ही असो, इन्स्टेड ऑफ सप्लायरवरती लायबिलिटी नसेल रिसिपियंटवर लायबिलिटी असेल. जर ए हा सप्लायर आहे, बी हा रिसिपियंट आहे, ए आणि बीला जर का गुड सर्व्हिसेस दिले तर GST पे करण्याची जबाबदारी पेमेंट ऑफ टॅक्स बीवर असेल. नॉर्मली ए बीकडून टॅक्स कलेक्ट करून भरतो, ही आपली प्रचलित पद्धत आहे. पण रिव्हर्स चार्जमध्ये या प्रकारे जो रिसिपियंट आहे तो टॅक्स देईल. आता 9(3) आणि 9(4) दोन प्रकारचे रिव्हर्स चार्ज आहेत. रिव्हर्स चार्ज दोन प्रकारचे आहेत, यातला फरक लक्षात घ्या. यातला फरक असा आहे की 9(3) जो आहे हा नोटिफिकेशनद्वारे सांगितलं जाईल की कुठले गुड सर्व्हिसेस हे जर परचेस केले तर टॅक्स रिसिपियंटने द्यायचा आहे. नोटिफाईड गुड्स किंवा सर्व्हिसेस जर मी घेत असेल तर टॅक्स देण्याची जबाबदारी ॲज अ रिसिपियंट माझी राहील. द टॅक्स ऑन विच शॅल बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज म्हणजे रिसिपियंटने टॅक्स द्यायचा बाय द रिसिपियंट ऑफ सच गुड सर्व्हिसेस ऑर बोथ. आता इथे जर रिसिपियंट हा रजिस्टर आहे तो टॅक्स पे करणार आहे, आणि जर रिसिपियंट रजिस्टर नसेल तर आपण सेक्शन 24 मध्ये काय बघितलं होतं, कंपल्सरी रजिस्ट्रेशन. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. जर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीवरती येत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल कंपल्सरी. 12(3) सांगतो, 24(3) सांगतो. सेक्शन 24(3) मध्ये काय आहे, इट्स इन कंपल्सरी. ते टर्नओव्हर 10 लाख 20 लाख 40 लाख हा काय विषयच नाही. नोटिफाईड गुड्स किंवा सर्व्हिसेस जर रिसिपियंटनी घेतले आणि ॲज पर लॉ टॅक्स देण्याची जबाबदारी कोणाची आहे, रिसिपियंटची आहे, तर त्याला तो टॅक्स देण्यासाठी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. मग ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू सच रिसिपियंट ॲज इफ ही इज द पर्सन लायबल फॉर पेईंग द टॅक्स इन रिलेशन टू. म्हणजे एकदा का त्यावर जबाबदारी आली का रजिस्ट्रेशन घेणार तो, मग रिटर्न फाईल करणार, ॲन्युअल रिटर्न असेल तो फाईल करणार, सगळं त्याच्यावर लागू होईल. ऑब्लिगेशन नाही पाळले तर पेनल्टी लागेल, हे सगळं याच्यावर लागू होईल. आता याच्यामध्ये नोटिफाय केले जातील गुड सर्व्हिसेस असं नोटिफिकेशन्स मी बघाल तर नोटिफिकेशन नंबर 13/2017 याच्यामध्ये 9 सर्व्हिसेस होते. 33 मग आणखीन पुढे बरेच नोटिफिकेशन्स काढले गव्हर्नमेंटनी आणि त्यातून काय केलं गेलं, त्यामध्ये आणखीन एंट्रीज वाढवल्या गेल्या. जर मी पहिलं काढतो 13 इथे येतो नोटिफिकेशन, to notify the categories of services on which tax will be payable. इथे व्ह्यूला क्लिक केलं तर तुम्हाला यादी मिळते किती नोटिफिकेशन्स आहेत, ज्यामध्ये इथे प्लस केलं का यादी मिळेल. इतके नोटिफिकेशन्स आहेत. 13 आहे हा बेस आहे. ह्याला व्ह्यू क्लिक केलं, सुरुवातीला जेव्हा नोटिफिकेशन काढलं तेव्हा त्यामध्ये 9 सर्व्हिसेस होत्या. आहेत 9 सर्व्हिसेस. आणि मग हे पुढे बघाल, आणखीन इकडे ह्याला क्लिक करतो. यात काय म्हटलं आहे, 6 to amend म्हणजे याच्यामध्येच ही एंट्री ॲड करा. कुठे ॲड करा, 5A म्हणून.
दिसतंय, नंबर दिला जातो की ही एंट्री कुठे इन्सर्ट करायची, सिरियल नंबर 5 नंतर नोटिफिकेशन नंबर कुठला आहे, द फॉलोइंग सिरियल नंबर अँड द एंट्रीज इन्सर्ट करा, शॅल बी इन्सर्टेड नेमली नंबर 5 हे असेल. अशा प्रकारे नोटिफिकेशन काढून, हे नोटिफिकेशन काढण्याचा जो अधिकार आहे, पॉवर आहे, ती कुठली आहे, 9(3) मध्ये सांगितलं जाईल. यूसी काउन्सिल रिकमेंड करेल आणि मग गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. सेक्शन 9(3) प्रमाणे ती सर्व्हिस नोटिफाय झाली. अशा प्रकारे इकडे पहिले 9, मग आणखीन पुढे एक, पुढे अशा प्रकारे एक जवळजवळ 20 एंट्रीज आहेत ज्या नोटिफाय केल्यात गव्हर्नमेंट. पण 9च्या पुढे पुढची एंट्री 10वीच येईल गरजेचं नाही. ते बोलले 5A घ्या, 5B घ्या, 5C घ्या, तशी एंट्री येते. मग आता रिसिपियंट कोण आहे बघा, सप्लायर कोण आहे, सप्लायर कोणाला म्हणायचं तुम्हाला हे क्लिअर पाहिजे. ट्रान्झॅक्शन दोघांमध्ये आहे, 2 पार्टी आहेत, एक सप्लायर एक रिसिपियंट आहे. त्याच कोणी द्यायचं, रिसिपियंट द्यायचं. सप्लायर कोण आहे, सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड सर्व्हिसेस ऑर बोथ अँड शॅल इन्क्लूड ॲन एजंट, जो सप्लाय करतो गुड सर्व्हिसेस including agent on behalf of supplier in relation to good services, हे सगळे कोण आहेत, सप्लायर. आणि हा जो प्रोव्हिजो आहे, हा अमेंडमेंट होऊन आला आहे. प्रोव्हिजो, हा जो प्रोव्हिजो आहे, हा जे ऑनलाईन गेमिंग वगैरे चालतं त्याच्याकरता आहे. ऑनलाईन गेमिंगचा प्लॅटफॉर्म ज्यांनी बनवला आहे, ज्याच्या कंट्रोलमध्ये, ज्याच्या ओनरशिपमध्ये आहे, बघा इथे, पर्सन हू ऑर्गनायझेस और अरेंजेस डायरेक्टली और इनडायरेक्टली सप्लाय ऑफ स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम. ओके ना, अगोदर मी एक्सप्लेन केलं आहे. इंक्लुडिंग पर्सन हू ओन्स, ऑपरेट, मॅनेजेस डिजिटल और इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॉर सच सप्लाय शॅल बी डीम टू बी अ सप्लायर ऑफ सच ॲक्शनेबल क्लेम. म्हणजे जिकडे रमी वगैरे असे गेम आहेत ऑनलाईन, त्या सगळ्याकरता जो प्लॅटफॉर्म बनवतो, ज्याच्या थ्रू हे सगळं अरेंज केलं जातं, तो समजला जाईल, मानला जाईल. वेदर सच ॲक्शनेबल क्लेम्स आर सप्लायड बाय हिम, स्वतः करतोय, और थ्रू हिम, अँड वेदर कन्सिडरेशन इन मनी और मनीज वर्थ इंक्लुडिंग व्हर्च्युअल डिजिटल असेट फॉर सप्लाय ऑफ सच ॲक्शनेबल क्लेम इज पेड और कन्वेड टू हिम और थ्रू हिम और प्लेस ॲट हिज डिस्पोजल ॲट एनी मॅनर, कुठल्याही पद्धतीने धावते, आणि शॅल अप्लाय टू सच सप्लायर ऑफ स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम ॲज इफ ही इज अ सप्लायर लायबल टू पे टॅक्स इन रिलेशन टू ॲक्शनेबल क्लेम. म्हणजे तो सप्लायर आहे ज्याच्या प्लॅटफॉर्मवरनं हे सगळे ॲक्टिव्हिटी चालू आहे. सप्लायरची व्याख्या त्याने आणखीन विस्तृत केली, आणखीन ब्रॉड केली. रिसिपियंट कोण आहे, आता ह्यात कसं केलं आहे, एक तर बघा, एखादी कंपनी आपल्या एम्प्लॉईजला एखाद्या ट्रेनिंग करता पाठवते, तेव्हा कंपनी काय करते, त्याचं फीस पे करते ट्रेनिंगचं. तर कन्सिडरेशन कंपनी पे करते. ॲक्च्युली ट्रेनिंग घेतो कोण, कंपनीचा एम्प्लॉई. रिसिपियंट कोण आहे, रिसिपियंट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस ऑर बोथ मीन्स जिथे वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस ऑर बोथ द पर्सन हू इज लायबल टू पे कन्सिडरेशन, तो कोण असेल, रिसिपियंट. लक्षात घ्या, जिकडे कन्सिडरेशन दिलं जातं ते कन्सिडरेशन कोण देतोय, एक व्यक्ती आहे, तो आपल्या मुलाला, एखाद्या कॉलेजला मुलगा असेल, क्लासला पाठवतो, फीज कोण भरतात, पालक भरतात. मग ह्या डेफिनेशनप्रमाणे रिसिपियंट कोण आहे, पालक आहे. क्लास करतोय कोण, शिकतोय कोण, मुलगा, पण कन्सिडरेशन कोणी पे केलं, पालकांनी. मग ह्या केसमध्ये पालक कोण झाले, रिसिपियंट झाले, मुलगा नाही. पण जिकडे कन्सिडरेशन नाही आहे, वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, इथे गुड सर्व्हिस दोन्ही घेतलं आहे, पण गुड्सचं कन्सिडरेशन नसेल तर गुड्स कोणाला मिळाले, डिलिव्हर्ड कोणाला झाले, कोणाला उपलब्ध झाले, कोणाकडे त्याचा पोझिशन आहे, कोणाकडे त्या ताबा आहे त्या गुड्सचा, कोणाला दिले गेले, कोणाला उपलब्ध झाले, तो व्यक्ती कोण आहे, रिसिपियंट. जिकडे कन्सिडरेशन नाही आहे तिकडे गुड्स ज्याच्याकडे जातात तो व्यक्ती कोण आहे, सेम सर्व्हिस आहे, कन्सिडरेशन नाही आहे तर सर्व्हिसचा उपभोग जो व्यक्ती घेतो तो व्यक्ती कोण आहे, रिसिपियंट आहे. आता मी गुड्स घेतले, मी सर्व्हिस घेतली, तर रिसिपियंट मी होतो, एवढं मला क्लिअर पाहिजे. हे रिव्हर्स आहे, माझ्यावरती टॅक्स मला द्यायचा आहे.
9(4) बघा काय 9(4) ॲक्च्युली गव्हर्नमेंटनी अशा करता बनवला होता, अशा करता या कारणाचा बनवला होता की जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड व्यक्ती आहे, म्हणजे कुठल्याही व्यक्तीने जो GST रजिस्टर्ड व्यक्ती असेल त्याने जर अनरजिस्टर्ड सप्लायरकडून सप्लाय घेतला, ओके, समजा आता एक ऑफिस आहे, त्याने काय झेरॉक्स काढायचे, बरोबर आहे ना, त्या ऑफिसच्या आसपास एखादी बिल्डिंग असते, शॉप असतं, तिकडे ते त्यांचं अकाउंट असतं की झेरॉक्स काढा तुम्ही, महिन्याने तुम्हाला पेमेंट करू. पण जर त्यांनी महिन्याने झेरॉक्स काढले असतील 10,000 रुपये जर त्यांनी पेमेंट केलं, झेरॉक्सवाला काय अनरजिस्टर्ड आहे, तर याच्यावरचा टॅक्स जो आहे तो पे करायचा. आता ह्याच्यावरती अशा प्रकारचं ऑब्जेक्शन आलं इंडस्ट्रीकडनं, व्यापाऱ्यांकडनं की आम्ही अनरजिस्टर्ड सप्लायर खूप घेतो, ही छोटी मोठी जे सप्लायर आहेत, स्टेशनरी लागते, झेरॉक्स लागतं, हे आम्ही घेतो अनरजिस्टर्ड. रोज आपण ऑफिसला चहा असतो, तो चहा मागवतो बाहेरनं आम्ही, तो अनरजिस्टर्ड आहे. मग ह्या सगळ्यावरती आम्ही टॅक्स द्यायचा, हे सगळं अकाउंटिंग करा, हे सगळं. मग परत कसं होतं, ज्यावेळेस एखादं रजिस्टर बिल येतं, एक एंट्री केली, कोण सप्लायर आहे, त्याचा अमाऊंट काय, टॅक्स काय, RCMमध्ये काय होतं, जो खर्च केला तो वेगळा रेकॉर्ड होतो, टॅक्स वेगळा रेकॉर्ड होतो, आणि प्लस त्याचा जो ITC घ्यायचा आहे त्याची एंट्री अजून वेगळी करायला लागते. म्हणजे ह्याचं जे अकाउंटिंग एंट्री आहे सॉफ्टवेअरमध्ये ती करणं आणि हे सगळं मेंटेन करणं हे थोडं गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आणि हे करून गव्हर्नमेंटला मिळणार काय, उद्देश काय याच्यामधनं प्राप्ती काय गव्हर्नमेंटची, म्हणजे आम्ही तो टॅक्स भरला कारण त्याचा ITC घ्यायचा, 100 रुपये भरले, 100 रुपये ITC घेतला, मग गव्हर्नमेंटला मिळालं काय, उगाच तुम्ही लोकांना कामाला लावता, ही प्रोव्हिजन काय आम्हाला मान्य नाही. मग गव्हर्नमेंटने काय केलं, ही प्रोव्हिजन स्थगित केली, ही कार्यरत नव्हती आणि बराच काळ ही स्थगितच राहिली. त्यानंतर 1 एप्रिल 2019 पासून गव्हर्नमेंटनी जे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आहेत, म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर जे आहे त्यांच्याकरता वेगळ्या प्रकारे कायदा लागू केला. त्यांचा ITC रिस्ट्रिक्ट केला, कोणाचा, रिअल इस्टेट सेक्टरचा ITC रिस्ट्रिक्ट केला गेला. जे बिल्डर किंवा डेव्हलपर आहेत ते ज्यावेळेस बिल्डिंग बांधून फ्लॅट सेल करतील तर 1% आणि 5% रेट त्यांना दिला. छोटे फ्लॅट आहेत 1% GST, मोठे फ्लॅट आहेत 5% GST. पण त्या बिल्डर्सनी इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही. हे कोणाला ॲप्लिकेबल होईल, रेसिडेन्शियल फ्लॅट, खाली मी सांगतो अजून पुढे, रेसिडेन्शियल फ्लॅट जर असतील आणि तिकडे कोण घर बुक करेल, छोट्या घरांना 1% GST, मोठ्या घरांना 5% GST, बस. पहिल्या GST 12% होता, तो 12%वरनं एकदम 1% आणला, ते लोक खुश, अरे GST कमी लागतो, बरोबर आहे की नाही. गव्हर्नमेंटचं एकंदरीत काम कसं असतं की लोकांना असं वाटलं पाहिजे की सरकारने आता रिलीफ दिला आहे, पण जर बिल्डरचा ITC रिस्ट्रिक्ट केला जात असेल तर बिल्डर फ्लॅटची किंमत वाढवणारच आहे ना, कुठं ना कुठं ते पैसे काढणारच आहे ना. पण त्याने अशी प्रोव्हिजन केली की बिल्डरला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नसेल तर तुम्ही सप्लाय कोणाकडनं घेणं प्रेफर कराल, जो व्यक्ती रजिस्टर त्याकडनं घ्याल का अनरजिस्टर्ड व्यक्तीकडनं घ्याल, अनरजिस्टर्ड व्यक्तीकडनं घ्याल. मग त्यांनी हा 9(4) अशा प्रकारे चेंज केला की जो सगळ्यात त्यांना लागू करायचा होता, जो स्थगित करून शेवटी गव्हर्नमेंटला कळलं की ह्याचा काय उपयोगी नाही आहे आणि आपल्या इंडस्ट्रीचा आपल्यावरती काय येईल, एकंदरीत रोज सोडवला जाईल, ते ही प्रोव्हिजनच नको आता. आणि जसं त्यांनी 1 एप्रिल 2019 पासून बिल्डर करता तरतुदी वेगळ्या प्रकारे चेंज केल्या, त्यात त्यांनी काय केलं, यात असं दिलं की द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल, यात दिलं बाय नोटिफिकेशन. एक हा कायदा सगळ्यांना करता नाही, कोणाकरता, तर अ क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन, आम्ही नोटिफाय करून सांगू की हा कोणाला ॲप्लिकेबल आहे, जो आता ॲप्लिकेबल आहे रिअल इस्टेट सेक्टर करता, म्हणजे बिल्डर किंवा डेव्हलपर असतील त्यांच्यासाठीच हा कायदा लागू आहे. आणि कशा करता, इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरीज, आम्ही सांगू गुड सर्व्हिसेसची कॅटेगरी सांगू, त्या कॅटेगरीमध्ये ते गुड सर्व्हिसेस जर त्यांनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले
तर बिल्डरला त्याच्यावरती टॅक्स द्यायला लागेल. मग हे कोणा करताय? स्पेसिफाईड कॅटेगरी. यातलं क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन कोण आहे? तर फक्त बिल्डर आणि डेव्हलपर, त्यांनाच हे लागू आहे. बाकीचे लोक जे बिल्डर डेव्हलपर नाही आहेत त्यांच्याकरता 9(3) आहे. मला फरक कळतो 9(3) आणि 9(4) मधला. 9(3) मध्ये काय दिलं आहे की गुड सर्व्हिसेस नोटिफाय करतील ते जो परचेस करेल त्याला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे. ते विकणारा जर रजिस्टर्ड पर्सन असेल तरी पण लक्षात घ्या. पोर्टर हा रजिस्टर्ड पर्सन आहे, तो सप्लाय करतो, तो GST-1 भरतो, पण त्याच्यावर टॅक्स कोणी द्यायचा आहे? रिसिपिएंट. इथे अनरजिस्टर्डचा कन्सेप्ट नाही आहे. जर सर्व्हिस किंवा गुड जे नोटिफाय झाले ते जो परचेस करेल टॅक्स देण्याची जबाबदारी त्याची आहे. पण 9(4) कशा करताय? जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं जर बिल्डरनी परचेस केलं, आता त्यांनी काय केलं? नोटिफिकेशन हे काढलं कोणाकरता? बिल्डर प्रमोटर करता. त्यात हे दिलं की अफोर्डेबल हाऊसेस हा जो कन्सेप्ट आहे, अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे काय असतं की एरिया असतो 60 स्क्वेअर मीटर मेट्रो सिटीमध्ये आणि 90 स्क्वेअर मीटर नॉन मेट्रोमध्ये. हे जे आता नोटिफिकेशन्स आहेत त्यात त्यांनी हे पण डिफाईन केलं आहे, मेट्रो सिटीमध्ये कुठल्या सिटी येतात, नॉन मेट्रोमध्ये कुठल्या येतात, हे दिलं आहे. पण त्या सिटीमध्ये जर 60 स्क्वेअर मीटर एरिया आहे, समजा मेट्रो सिटी आहे, 60 स्क्वेअर मीटर एरिया आहे आणि त्याची जी विक्रीची किंमत ठेवली बिल्डरने ती जर अप टू 45 लाख असेल तर बिल्डर याच्यावरती 1% टॅक्स देईल. आणि जर 60 स्क्वेअर मीटरच्या वरती व्हॅल्यू गेली आणि नॉन मेट्रोमध्ये 90 स्क्वेअर मीटरच्या वरती व्हॅल्यू गेली तर तो मोठा फ्लॅट झाला. म्हणजे किंमत काही असो, 2 अटी आहेत. एक 60 किंवा 90 स्क्वेअर मीटर त्या सिटीप्रमाणे आणि व्हॅल्यू 45 लाख, ह्या दोन्ही जर अटी शर्तीची पूर्तता झाली तर 1% टॅक्स. आणि 45 लाखाच्या वरती व्हॅल्यू गेली, मेट्रो सिटीमध्ये 60 स्क्वेअर मीटरच्या वरती गेली आणि नॉन मेट्रोमध्ये 90च्या वरती गेली, भले व्हॅल्यू काय पण असो, मग तर GST 5% असेल. 5% तो कलेक्ट करेल 1% किंवा 5% बिल्डर, पण त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आलं लक्षात? मग ह्यात त्यांना काय कंडिशन दिली? कंडिशन काय की ITC मिळणार नाही. इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस ज्या आहेत या 80% एक रिलीफ पण दिला की 20% तुम्ही घ्या अनरजिस्टर्ड करणार, टॅक्स भरायची गरज नाही. पण 80% जर तुम्ही 100 रुपयाचं परचेस करत असाल तर 80 रुपयाचं रजिस्टर्ड पर्सनकडून परचेस केलेलं असलं पाहिजे. समजा असं झालं की 30 रुपयाचं परचेस केलं अनरजिस्टर्ड, 70 रुपयाचं केलं रजिस्टर, तर 80ला डिफरन्स किती? 10. मग 10 रुपयावरती त्यांना RCMमध्ये टॅक्स द्यायला लागेल. किती टक्के? 18%. 18% द्यायला लागेल. गुड सर्व्हिस घेतलेले आहेत 5%मध्ये. इथे काय म्हटलं? इनपुट आणि इनपुट सर्व्हिस रेट 5%, 12, 18, 28 आहे. जो शॉर्टफॉल आहे त्यावरती 18% टॅक्स पे करायचा. तो कधी पे करायचा, कसा पे करायचा, हे सगळं त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. ओके, कसा काढायचा? मंथली काढायचा, क्वार्टरली काढायचा, का वर्ष संपल्यानंतर काढायचा, हे त्यात दिलेलं आहे. आपण बघतोय का 9(4). थोडंसं बॅकग्राऊंड मिळावं, तुम्हाला कळावं म्हणून मी ह्यात जातोय. प्लस जी व्हॅल्यू काढायची आहे ती कशी काढायची याची पण एक पद्धत आहे की जे काय परचेस केलं आहे त्यातनं ही जी व्हॅल्यू आहे, हे जे सप्लाय असतील हे घ्यायचेच नाही. प्लस इलेक्ट्रिसिटी, हायस्पीड डिझेल याच्यावर GST लागत नाही ते घ्यायचे ते त्यामध्ये, ते सोडून बाकीचे अमाऊंट घ्या. आणि त्यात 80% रजिस्टरकडनं घेतलेले असतील तर कुठली लायबिलिटी नाही. त्यात जर शॉर्टफॉल आला तर 70 आहे, कसे काढायचे हे पण दिले त्यामध्ये. 80% 18% रेट टू द एक्सटेंट शॉर्ट ऑफ 80% इनवर्ट सप्लाय. एवढा शॉर्ट आहे त्याच्यावर द्यायचं. तर एवढं क्लिअर आहे. आता तुम्ही जर ह्या सेक्टरचा अभ्यास करायला जाल मग तुम्हाला डिटेलमध्ये बघायला लागेल, हे सगळं बघायला लागेल आहे ना. तर कमर्शियलमध्ये हे कसं आहे, हे हा बघा ह्याच्यामध्ये काय दिलं आहे. हा कुठला प्रोजेक्ट आहे? अफोर्डेबल हाऊसिंग. अदर देन अफोर्डेबल हाऊसिंग 5%
ITC is applicable on construction of all houses other than affordable houses. Commercial apartment हे दिलंय. ज्या वेळेस अप्रूव्हल घ्यायला लागतं रेरा प्रोजेक्टमध्ये, रेरा कायद्यानुसार, त्यात त्यांना द्यायला लागतं की आम्ही काय करतोय, काय बनवतोय. राहण्याची घरं स्वस्त व्हावी त्याच्याकरता ही प्रोव्हिजन केलेली आहे. हां, मग तिकडे बघा ह्यात कसं होतं की 5% ITC अप्लिकेबल ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ ऑल हाऊसेस अदर दॅन अफोर्डेबल हाऊसेस. आणि दुसरं काय, कमर्शियल अपार्टमेंट त्यामध्ये असतील. म्हणजे बघा एखादी बिल्डिंग असते त्याच्या खाली काय असतात, खाली शॉप वगैरे पण असतात. तर एकंदरीत जेवढे स्क्वेअर फूट बांधकाम होतं त्यामध्ये जर नॉट मोर दॅन 15% जर कमर्शियल कार्पेट एरिया जो आहे, हे जर शॉपला किती एरिया आहे 12% 13%, तर त्याला पण रेट मग याच प्रकारे 1% किंवा 5% लागेल. मग तो जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट झाला हाऊसिंग प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट नाही. तो 15%पेक्षा जास्त जर का तिकडे कमर्शियल बांधकाम झालं मग तिकडे हे लागू होत नाही, मग त्याचा वेगळ्या प्रकारे होईल. म्हणजे हे 2 प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. त्या तुम्ही जेव्हा ते नोटिफिकेशन स्टडी कराल तुम्हाला कधी रेट काय काय आहे, कुठलं रेट कधी ॲप्लिकेबल होईल. जे सिमेंट आहे या सिमेंटवरती 28% GST आहे. सिमेंट हे 100%. त्यांनी वरती काय दिलं आहे बघा, इकडे त्यांनी जे शब्द वापरले, एक क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन, हे कोण आहेत, बिल्डर डेव्हलपर. आणि खाली स्पेसिफाईड कॅटेगरी, यात त्यांनी कॅटेगरी कशा पाडल्या. एक कॅटेगरी अशी आहे की 80% इनपुट सर्व्हिसेस, एक कॅटेगरी झाली. दुसरं त्यांनी सिमेंट दिलं, आणि तिसरं आहे कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स आणि सिमेंट हे अचानक लागत नाही. कॅपिटल गुड्स आणि सिमेंट हे अचानक लागत नाही. आपण माहिती आहे की आपल्याला एक नवीन स्लॅब टाकायचा आहे तर व्यवस्थित ऑर्डर देणार ना बिल्डर. पण बाकी छोटे मोठे काय खिळे आहेत, तारा आहेत, अशा काही लागल्या तर ते तिकडून आणतात. त्यामुळे इकडे काय केलं आहे, 80% जर तुम्ही इनपुट सर्व्हिसेस घ्या कोणाकडनं, रजिस्टर्ड पर्सनकडनं. पण सिमेंट 100% घेतलं पाहिजे रजिस्टर्ड पर्सनकडनं. कॅपिटल गुड्स हे मशीन पाहिजे, कम्प्युटर पाहिजे. हे काय अचानक लागला त्याला ऑर्डर घेऊन असं नसतं ना, अर्जंटली मागवलं जात नाही. त्यामुळे कॅपिटल गुड्सला जर कॅपिटल गुड्स परचेस केला रजिस्टर्ड पर्सनकडनं तर त्याच्यावरचा GST जो ॲप्लिकेबल रेट आहे तो द्यायचा. कॅपिटल गुड्सला रिव्हर्स चार्ज पेड करताना जो ॲप्लिकेबल रेट आहे तो पे करायचा. 5% त्या गुड्सवरती 5% करा. 18 ते 18, 12 ते 12, 18 ते 28. AC कॅपिटल गुड्स आहे, AC परचेस केला त्याला 28% GST आहे. स्मार्ट TV परचेस केला, वेबकॅम परचेस केले, त्याच्यावरती जो रेट आहे तो लागेल. हे कॅपिटल गुड्स आहेत. सिमेंट 28% रेट आहे, 28% लागेल. आणि इनपुट सर्व्हिसेस जो शॉर्टफॉल आहे त्याच्यावरती एकच रेट आहे 18%. 18 ओके, हा 18. कशावरती, जो शॉर्टफॉल आहे 20% अलाउड आहे अनरजिस्टर्डकडनं. 80%ला जेवढी अमाऊंट शॉर्ट राहील त्यावर 18%. तुम्हाला अर्थ फक्त हे मी का घेतोय, मला तुम्हाला हे सांगायचं नाही आहे. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, क्लिअर फक्त एवढंच करायचं आहे की बिल्डर प्रमोटरला स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्सवरती RCMमध्ये टॅक्स भरायचा आहे. जर त्यांनी त्या अटी शर्तीप्रमाणे परचेस नाही केलं तर, परचेस केलं सिमेंट 100% परचेस केलं, कॅपिटल गुड्स 100% परचेस केले आणि 80% इनपुट सर्व्हिसेस त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केल्या तर त्याला RCMमध्ये टॅक्स येणार नाही. पण 20% शॉर्टफॉल झाला, जेवढा शॉर्टफॉल आहे 18% टॅक्स. सिमेंट परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं 28% टॅक्स भरायचा. कॅपिटल गुड्स परचेस केले तर त्याच्यावरती जो ॲप्लिकेबल रेट आहे तेवढा त्याला GST पे करायला लागेल. आणि त्याला ITC त्याला इनपुट टॅक्स कधीच मिळणार नाही आहे. त्यामुळे इथे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढेल.
ओके. 9394 फरक कळला. आता 93 मध्ये कुठल्या एंट्रीज आहेत त्या आपण पुढच्या क्लासला डिस्कस करणार आहोत. कुठल्या एंट्रीज आहेत, गुड्स कुठले आहेत, परचेस कुठले आहेत, त्याच्यावरती कशा प्रकारे टॅक्स जमा करायचा आहे, जबाबदारी रेसिपेंटची आहे ते येईल. हे झालं 94. आता बदलत्या काळानुसार काय झालं, हे बेस्ट नोटिफिकेशन कुठले आहेत ते दिलेत. गुड्सचं कुठलं आहे बेस्ट नोटिफिकेशन, सर्व्हिसचं कुठलं आहे हे दिलं. जो आहे सप्लायर आणि रिसिपेंट माहिती आहे आपल्याला. पण आता आपण जसं ओला किंवा उबरकडनं सर्व्हिस घेतो, प्लस जे लोक महानगरामध्ये कामाला जातात त्यांना बऱ्याच वेळा काय करायला लागतं, तास 1.5 तास प्रवास करायला लागतो. मग घरातनं निघण्याचा वेळ पण आहे 15-20 मिनटं, गाडीचा वेळ पण आहे. म्हणजे जर का एखादा व्यक्ती कामाला जात असेल, 10 वाजता जॉबचा टायमिंग असेल, त्याला 8ला घरातनं बाहेर निघायला पाहिजे, संध्याकाळी 9ला घरी येणार. मग त्याला प्लंबर पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे, तो कसा बोलवणार. घरामध्ये आईवडील म्हातारे असतील, बायको कामाला जाणार असेल किंवा घरी हाऊसवाईफ असेल, कोण मागवणार. मग लोक ऑनलाईन सर्व्हिस मागवतात. इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, जा आमच्या घरी आहे, बंद पडलं आहे, होतं ना. मग गव्हर्नमेंटने काय केलं 95 मध्ये की जर का अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सर्व्हिस घेतली जात असेल, जसं ओला उबर आहे, हॉटेल बुकिंग तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्ही कुठे फिरायला चालला आहे, तुम्हाला गोव्याला जायचं आहे इयर एंडला, तर आता तिथे गर्दी होणार, हॉटेल मिळणार नाही. लोक पहिले बुकिंग करतात 3-4 महिने अगोदर. मग बुकिंग केलं एखाद्या वेबसाईट थ्रू, ती वेबसाईट म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे. मग GST कोणी द्यायचं. हॉटेल जर अनरजिस्टर असेल, बरोबर आहे. आता ज्याची टॅक्सी आहे तुम्ही बुक करता तो अनरजिस्टर असेल, GST कोण देणार. ई कॉमर्स ऑपरेटर आहे, ई कॉमर्स ऑपरेटरची जबाबदारी आहे, त्यांनी काय केला पाहिजे, GST दिला पाहिजे. आता ई कॉमर्स ऑपरेटर अनरजिस्टर असू शकतो का, हां का नाही. हां, जसं आपण सेक्शन 24 बघतो, सेक्शन 24 मगाशी काढला होता ना, जसं RCA मध्ये टॅक्स द्यायचा आहे, कंपल्सरी द्यायचा आहे, तसं तिकडे जो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे, ज्याला 95 मध्ये टॅक्स द्यायचा आहे, त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय, सप्लाय गुड सर्व्हिसेस आर बोथ इन्क्लुडिंग डिजिटल प्रॉडक्ट ओव्हर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक नेटवर्क. इन सिम्पल टर्म्स बाईंग आणि सेलिंग कुठे होतं, ऑनलाईन होतं. कन्झ्युमरने बाहेर कुठे भेटतात, तर मीडियम थ्रू विदाऊट एनी पेपर कुठे भेटतात, ऑनलाईन भेटतात. डिजिटली त्यांना कळतं की बा मला एखादी सर्व्हिस पाहिजे, गुड्स पाहिजे, ते कुठे मिळतील, ते बुक केले जातात आणि मग त्याच्या घरी डिलिव्हरी होते. ते सर्व्हिस पाहिजे सर्व्हिस मिळते. आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय, की ज्याच्या थ्रू जो प्लॅटफॉर्म आहे तो कोण बनवतो, पर्सन हू ओन्स ऑपरेट मॅनेजेस डिजिटल और इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी और प्लॅटफॉर्म फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट काय याच प्रकारचे मीडिया आहेत ज्यांच्या थ्रू काय होतं, ते स्वतः विकत नाहीत, ते स्वतः परचेस करत नाही, त्यांच्या प्लॅटफॉर्ममुळे इतर बायर सेलर खरेदी विक्री करू शकतात. कळलं. तर या प्रकारचं जो ई कॉमर्सचा बिझनेस आहे हा वाढतोय, हे जेव्हा लक्षात आलं सरकारच्या GSTच्या कायदा बनवताना, तेव्हा त्यांनी काय केलं, ही 95 ची प्रोव्हिजन बनवली आणि ह्यात त्यांनी सर्व्हिसेस फक्त यात ही प्रोव्हिजन जी आहे, ही प्रोव्हिजन कोणा करताय, ही प्रोव्हिजन फक्त सर्व्हिसेस करताय. नोटिफाय केलं जाईल सर्व्हिसेस कॅटेगरी ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. द टॅक्स इंटरेस्ट काही असो विच पेड बाय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरने सप्लाय केला असंच मानलं जाईल. डीम सप्लायर तोच आहे, टॅक्स तो देईल, जबाबदारी त्याची असेल. आलं लक्षात. आता सर्व्हिस नोटिफाय कुठल्या केल्या, तर याच्यामध्ये सर्व्हिस नोटिफाय सुरुवातीला 2च केल्या होत्या, नंतर आणखीन 2 सर्व्हिस त्यात नोटिफाय केल्या गेल्या. एक आहे पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. आता जसं आपण बुक करतो
ओला किंवा उबर थ्रू बुकिंग केलं, हा व्यक्ती जरी रजिस्टर असेल तरी टॅक्स तो देणार नाही. टॅक्स कोण देईल? जो ECO आहे तो टॅक्स देईल. ओके. दुसरं अकोमोडेशन सर्व्हिसेस. ह्या थोडं वेगळं आहे बघा. थोडं वेगळं असं आहे की सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन इन हॉटेल. इथे राहण्याकरता फॉर रेसिडेन्शियल पर्पज किंवा लॉजिंग पर्पज जागा असतात, त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल इन गेस्ट हाऊस, क्लब, कॅम्पसाईट किंवा दुसरं कमर्शियल प्लेसेस मेंट फॉर रेसिडेन्शियल किंवा लॉजिंग पर्पज आहे. इकडे ECO टॅक्स देईल, पण त्याने नोटिफाय कसं केलं? एक्सेप्ट जिथे जो व्यक्ती सप्लाईंग सच सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन 22(1) मध्ये लायबल तो असेल तर मग तो टॅक्स देईल. म्हणजे हॉटेल जर रजिस्टर असेल तर हॉटेल टॅक्स देईल, अदरवाईज ECO टॅक्स देईल. ठीक आहे. जर हॉटेलचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे असेल तर मग तो टॅक्स देऊ शकतो, तो टॅक्स देईल, अदरवाईज ECOची जबाबदारी. हाऊसकीपिंग सर्व्हिस सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग सच ॲज प्लंबिंग. वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, तिकडे अशा प्रकारे सर्व्हिस मिळतात. त्यांना सांगा तुम्ही आम्हाला प्लंबर पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे, ते पाठवतात. कार्पेंटर पाहिजे, एक्सेप्ट जिथे रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे सप्लायरनी, तर सप्लायर देईल, अदरवाईज ECO देईल. 3 झाल्या. 14 बघा आता, रेस्टॉरंट सर्व्हिस. इकडे आपण बघतो झोमॅटो आहे, स्विगी आहे. हे काय करतात? लोक त्यांच्याकडे बुकिंग काहीतरी मागवतात, ते कुठनं घेतात? तुम्ही जेव्हा बुकिंग कराल तेव्हा तुम्हाला कुठल्या हॉटेलमधनं काय पाहिजे हे तुम्ही चूज करता, आणि त्याची डिलिव्हरी कोण करतं? स्विगी किंवा झोमॅटो करतं. आता हे जेव्हा तुम्ही बघाल, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे जसं टॅक्स कोणी भरायचं आहे? हॉटेलमधला सप्लाय घेतला, आपण बघतोय का ECO टॅक्स ECOने द्यायचा आहे. तर ज्या वेळेस 3B फाईल होतो हे दिसते इकडे सप्लाईज नोटिफाईड, आणि आपण बघतो 9(5) म्हणून मी काढलं. 9(5) मला सप्लाय असेल तर इथे आहे ना व्हॅल्यू द्यायची आहे की टॅक्सेबल सप्लाईज 9(5) मध्ये किती आहे. हे काय म्हटलं आहे? टू बी फर्निश्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, म्हणजे हे झोमॅटो किंवा स्विगी भरतील इकडे. आणि टॅक्सेबल सप्लाईज मेड बाय रजिस्टर्ड पर्सन थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू पे. म्हणजे इथे काय होईल? ते हॉटेल जेव्हा स्विगी किंवा झोमॅटोला सप्लाय करतं तेव्हा तो एक्झाम सप्लाय. आणि जी अमाऊंट सपोज तुम्ही बुकिंग केलं आहे, तुम्ही मागवताय, ते ऑर्डर करताय, तर तुमच्याकडनं GST कोण घेईल? स्विगी किंवा झोमॅटो घेईल. मग तो इकडे दाखवेल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आणि टॅक्स किती आहे, तो जमा तो करेल. पण तो ज्यांच्याकडनं घेतो ते त्याला एक्झाम सप्लाय करते. मग त्यांना इकडे व्हॅल्यू दाखवायची की टॅक्सेबल सप्लाईज मेड बाय रजिस्टर्ड पर्सन थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू पे. म्हणजे इथे ते रेस्टॉरंट किंवा हॉटेल आहे, ते रजिस्टर्ड जरी असेल तरी त्यांची जबाबदारी नाही आहे, ते लायबल नाही आहे टॅक्स द्यायला. पण रिपोर्टिंग त्यांना करायचं आहे. किती अमाऊंट तुम्ही दिली ती अमाऊंट इकडे द्या. हां नाही, पहिले कसं बघा, पहिले आहे ना हे फक्त 3B मध्येच आलं, GST 1ला नव्हतं. म्हणजे जर मी इकडे व्हॅल्यू दिली आहे की मी एवढ्या अमाऊंट सप्लाय केला तर त्या हॉटेलकडे फक्त स्विगीच नसेल ना, झोमॅटो पण असेल. मग त्यांनी स्विगीला सप्लाय किती केला, झोमॅटो थ्रू किती केला हे इथे कळत नाही.
इथे फक्त अमाऊंट कळते, इथे फक्त अमाऊंट कळणार ना की एकूण टर्नओव्हर किती आहे, ECOला दिलेला टर्नओव्हर किती आहे. आता बघा इथे काय होईल, जेव्हा GSR 1 भरला जाईल, जेव्हा GSR 1 फाईल होईल तेव्हा जो सप्लाय आहे तो इकडे 100%ला होईल, ते नाव इकडे येईल. आणि जर का झोमॅटो किंवा स्विगीला सप्लाय केला तर इकडे काय होतं, पहिले इकडे दाखवायला सांगत होते. आता हे तुम्ही कॉलम बघताय, सप्लाय इज मेड थ्रू ECO किंवा सप्लाय अंडर 9 हे पहिले कॉलमच नव्हतं GSR 1. आता हे कॉलम आले, सप्लाय इज मेड थ्रू ECO किती आहे हे इकडे द्या आणि 9(5) मधला सप्लाय इकडे दाखवा. मग इथे जेव्हा क्लिक केलं जाईल तेव्हा इथे ॲड रेकॉर्ड आहे, ती व्हॅल्यू येईल की झोमॅटोला किती आणि स्विगीला किती आहे आणि टोटल व्हॅल्यू तिकडे जाईल 3Bमध्ये. कळलं? हेच पाहिजे ना तुम्हाला, कोणाला सप्लाय केला हे नाव तर GSR 1ला येतं ना. मग हे कॉलम ॲडिशनली त्याने नंतर वाढवले. हे GSR 1मध्ये पहिले 13 होते, 14 आणि 15 हे ECO थ्रू सप्लाय केला तर ते इथे जायचे. समजलं ना आता काय, म्हणजे तरतूद काय आहे, त्याचा इफेक्ट कुठे कुठे जातो हे तुम्हाला क्लिअर झालं तर मग स्क्रुटिनी बघताना, स्क्रुटिनी काढताना ते सगळं लक्षात येतं. तुम्ही जसं हे काम करायला जाल तुम्हाला कळेल की इथे काय दाखवायला पाहिजे. आता हे येऊन फार वर्ष झालेलं नाही, हे येऊन हे अलीकडे झालं आहे 14 आणि 15. पण गव्हर्नमेंटला क्लिअरिटी पाहिजे, स्क्रुटिनी करताना काय गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून हे कॉलम त्यांनी वाढवले. पण 3B त्यांनी पहिल्यांदा वाढवलं, पहिल्यांदा 3B वाढवलं, हे फार पूर्वी 3Bमध्ये आलं. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये हे कसं आहे, रेस्टॉरंट सर्व्हिस जी आहे ही कोणाकडनं घेतली. आता क्लाउड किचन हा कन्सेप्ट तुम्हाला काय माहिती आहे? क्लाउड किचन म्हणजे एखादं नाव असतं ते हॉटेलकडून दिसत नाही, समजलं ना. रस्त्यावरती आपण जी हॉटेल बघतो त्याचा उद्देश काय असतो की लोकांनी तिथे येऊन ते हॉटेल बघून त्याची एकंदरीत चमक बघून त्यामध्ये एंट्री करावी. क्लाउड किचन म्हणजे असा कन्सेप्ट आहे की एखादी अशी जागा आहे की भाडं जास्त नाही आहे, तिकडे एक व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करतो, त्याची जाहिरात करतो की तुम्हाला आम्ही याची होम डिलिव्हरीज देऊ. तिकडे जाऊन ते घ्यायचं नाही आहे. म्हणजे बरेच लोक असे आहेत की ते कामावरून निघतात, घरी जाऊन त्यांना जेवायचं ऑर्डर करतात, मी पोचेपर्यंत बाबा डिलिव्हरी कर, आणि जाऊन ते जेवतात. त्यांना वेळ नाही एवढा की जी हॉटेल आहेत तिकडे 1-1 तास वेटिंग असतं, थांबायला लागतं. यांच्याकडे वेळ नाही आहे, ते ऑर्डर करतात, मला कामाला द्यायचं आहे, पाठव जेवण, मी चालतो. मग अशा लोकांकरता काय होतं, अशी काही हॉटेल्स आहेत की जी कुठे फिजिकली सापडत नाही, ती फक्त ऑनलाईन आहेत. त्यात वेगवेगळे मेनू असतात, वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि किंमत त्यांना कमी वाटते. ते मागवलं. मोठं हॉटेल आहे, त्यांना कमर्शियल रेंट पे करायचं आहे. आणि हे हॉटेल कसं, ही जागा कशी आहे, क्लाउड किचन अशा ठिकाणी आहे तिथे भाडं कमी आहे. कमर्शियल जागा असेल पण ती मार्केट प्लेसला नाही आहे, ते भाडं कमी आहे. असे लोक तिकडे वेगवेगळ्या व्हेज नॉनव्हेज बनवतात आणि होम डिलिव्हरी कोण करतं, झोमॅटो किंवा हे करतात स्विगी. त्यांच्याकडे त्यांना ते आमचा रिपोर्ट, तुम्ही तुमच्याकडे एंट्री घ्या म्हणून सांगतात. तिथे एंट्री आली, काय वस्तूची किंमत आहे कळते, कोणी मागवली, आवडली, तुम्ही 4 लोकांना सांगाल ना, अरे हे मी इथून मागवलं, हे नाव माहिती नाही, नवीन नाव आहे पण वस्तू चांगली, स्वस्त आहे, बिझनेस वाढतो. त्यामुळे क्लाउड किचनचा बिझनेस हा डेव्हलप झाला झोमॅटो आणि स्विगीमुळे. आता जर का त्यांना त्यांच्या थ्रू सप्लाय होतो तर हे छोटे बिझनेस आहेत, त्यांच्या 20 लाख टर्नओव्हर नाही आहे. एखादी महिला आहे ती पण आपल्या घरात नाही सप्लाय करू शकते. कुठे कोण बनवते कोणाला माहिती, काही नाव द्या, झोमॅटो का स्विगीला माहिती आहे ही वस्तू कुठनं उचलायची, ते घेऊन द्या. पण टॅक्स पाहिजे गव्हर्नमेंटला, मग हे नोटिफाय केलं गव्हर्नमेंटने. हे बघा, हे नोटिफाय का केलं, इथे इन्कम सोर्स गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढणार इकडनं, समजलं ना. जी वस्तू 100ला मिळते त्या हॉटेलचं जे काय मार्केट प्लेसचं रेंट आहे किंवा व्हॅल्यू आहे कमर्शियल ते खूप जास्त आहे. पण जिकडे रिमोट प्लेसवरून कोण सप्लाय करत असेल त्यांना भाडं कमी आहे, त्यामुळे तुलनेने काय होईल तिकडे ते कमी रेटने तो सप्लाय होणार.
आणि लोकांना परवडणार आणि त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर कधी 20 पुढे जाणार नाही आणि गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. पण ECOमुळे काय झालं, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार. इथे काय म्हटलंय, सप्लाय ऑफ रेस्टॉरंट, म्हणजे गव्हर्नमेंटला इथे उद्देश काय आहे, जे छोटे सप्लायर आहेत त्यांच्या सप्लायमधला गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला पाहिजे. आणि इथे पुढे काय म्हटलंय, अदर दॅन सर्व्हिसेस सप्लाइड बाय रेस्टॉरंट इटिंग जॉईंट्स लोकेटेड ॲट स्पेसिफाईड प्रिमायसेस. अदर दॅन स्पेसिफाईड प्रिमायसेस. स्पेसिफाईड प्रिमायसेसमध्ये कोण येतं, स्पेसिफाईड प्रिमायसेस म्हणजे जसं ताज हॉटेल आहे, ओबेरॉय हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये राहण्याची पण व्यवस्था आहे आणि ज्यांचं एका दिवसाचं पर युनिटचं भाडं 7,500पेक्षा वरती आहे, तिकडून जर सप्लाय मागवला तर मग इथे RCM लागू होणार नाही. मग तो टॅक्स कोण देईल, ते मोठं हॉटेल देईल. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायला पाहिजे, त्याचा उद्देश तो आहे. त्यामुळे त्यांनी यातना स्पेसिफाईड प्रिमायसेसमधला असे सप्लायर वगळले, म्हणजे मुख्य सप्लायर की ज्यांचं राहण्याची जर का व्यवस्था असेल त्यांच्याकडे आणि भाडं 7,500 वरती असेल तर पर डे ऑर इक्विव्हलंट 7,500 असेल तर त्यांच्याकरता ही RCM एंट्री लागू नाही. कळली ना एंट्री काय, कधी एंट्री कळल्या ना. आता गव्हर्नमेंटला टॅक्स कोण कोण देणार, फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लायर, रिव्हर्स चार्जमध्ये रेसिपियंट आणि ECOच्या 4 सर्व्हिसेसवरती ECO. आता याच्यामध्ये पण दोन केस कसे आहेत, अकॉमोडेशन सर्व्हिस आणि हाऊसकीपिंग सर्व्हिस. इथे जर जो मुख्य सप्लायर आहे तो रेस्टॉरंट असेल तर तो देईल, अदरवाईज ECO देईल. पण या दोन केसमध्ये ते रेस्टॉरंट सर्व्हिस किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट इथे ECOच टॅक्स देणार. इथे समजा एखादा बिझनेस आहे टूर आणि ट्रॅव्हलचा आणि त्यांनी आपल्याकडे 10-12 कार असतील, एक कार लावली इकडे ECOकडे, तरी टॅक्स ECOच देणार, तो देणार नाही. ओके. आता हे 5 सेक्शन तुम्हाला क्लिअर झालं की नाही झाले, 9(1), 9(2), 9(3), 9(4) आणि 9(5). हे लेवी आहे, हे काय माझ्या डोक्यात फिट झाले पाहिजे. आपण एवढा वेळ का दिला याच्यावरती की हे क्लिअर पाहिजे. आणि काल पण जो वेळ दिला आपण IGST ॲक्टमध्ये सेक्शन 7, 8, 9 इंट्रा केव्हा आणि इंटर केव्हा, जेवढं काय मी बोललो त्यातून तुम्हाला आउटकम काय, आउटकम फार कमी आहे, तेवढं तुम्हाला कळलं बस पुरेसं आहे. 9(1) मध्ये दिलं आहे, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, गुड सर्व्हिसेस रेट किती सांगेल. सेक्शन 15 मध्ये व्हॅल्युएशन होईल. एक्सेप्शन काय, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रोडक्ट नोटिफाय केले GST काउन्सिलने, ते सांगितलं, रिकमेंड केलं गव्हर्नमेंटला, तर मग ते येईल. 9(3) मध्ये नोटिफाईड गुड सर्व्हिसेस. 9(4) मध्ये बिल्डरसाठी, प्रमोटरसाठी आहे. 9(4) जर त्यांनी परचेस केलं तर अनरजिस्टर्ड परचेस काढणार, अनरजिस्टर्ड सप्लायर काढणार. आणि 9(5) ECO करता, या 4 सर्व्हिसेस. आता ज्या वेळेस तुम्हाला अशा कुठल्या ऑडिटमध्ये वगैरे काम लागेल तेव्हा तुम्हाला आणखीन याचा डिटेलमध्ये स्टडी करायला पाहिजे. तर तुम्ही कराल तर तुम्हाला आणखीन नॉलेज मिळेल. आता पुढच्या क्लासला हे जे नोटिफिकेशन आहे सर्व्हिसेसचं, गुड्समध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. गुड्स नोटिफाय केलं, हे गुड्स परचेस केले, त्याला काय कंडिशन नाही आहे. पण सर्व्हिसेसमध्ये काय कंडिशन्स आहेत, सर्व्हिसेसमध्ये आणखीन काय तुम्हाला आस्पेक्ट बघायला लागणार आहे, त्यामुळे सर्व्हिसेस मला डिस्कस करायला लागतील. तर हे नेक्स्ट क्लास आपला नेक्स्ट संडे, बरोबर आहे.